चालू आहे का? हो नमस्कार. बोलायचं. चालू करायच्या आधी मला फक्त तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचंच आहे. पण मला जे आपले तिकडचे जे आपले सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे, पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही, कुठचाही एबी फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केली नाही, कुठेही मारामारी केली नाही. सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला. आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच, पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आहेत. आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजेत की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे अभिनंदनच, पण त्यांचे धन्यवाद. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याच लोकांनी फॉर्म माघार घेतलेत त्यांनी पण समजूतदारपणे घेतलेला आहे, तर मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. चला करूया सुरुवात. या लाईट जरा कमी केलं तर मला तुमच्या चॅनल्सवर येते काय? हे LED दिसतंय? ठीक आहे. हा जरा लाईट बंद. हे जे फोकस आहेत ना आमच्या मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील. नाही, आम्ही मी दोघं खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला. शेवटाला पण आम्ही चर्चा नाही, पण करतो. मी जसं तुम्हाला घरी बोललो, तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला करूया, समजवता नाही. हो. दोघं करू. अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्रपणे चला सुरू करूया. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच. इथे ज्या ज्या लोकांनी महानगरपालिकेत आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम केलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये BMCच्या प्रॉपर्टीज ह्या संपूर्ण मुंबईमध्ये आहेत. एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत, काही आपल्या एचीच्या प्रॉपर्टीज आहेत, काही अशा पडीक प्रॉपर्टीज आहेत, काही काही ठिकाणी अतिक्रमणं पण झालेली आहेत. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता आम्ही हे ऑक्शनिंगला काढू, ह्या प्रॉपर्टीज आता आम्ही याच्यावर बिडिंग सुरू करू. आणि ते बरोबर त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात ह्या महत्त्वाच्या जमिनी, मुंबईकरांच्या जमिनी ह्या घातल्या जातात. आता अर्थात चर्चा हीच होती की मुंबईत आपला मराठी टक्का जो आहे तो टिकवायचा कसा, मुंबईतला अधिकार आणि मुंबईकरांना जे मुंबईची सेवा ज्या ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना ह्या जमिनी द्यायच्या कसा. तर अमित आणि मी जे चर्चा करत होतो आणि हे तुम्हाला आवडतं, हक्काचं घर परवडणाऱ्या दरात आपण स्वतः अमित तू जे सांगत होता काल मला, गृहनिर्माण प्राधिकरण. बेसिकली पुढच्या 5 वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जातंय तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या 5 वर्षात 1 लाख घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत.